ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आपण बघा एबीपी माझा एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी। हॉटेल रेस्टॉरंट बार 5 ऑक्टोबर पासून सुरू होणार। 50% क्षमतेने या आस्थापना सुरू होतील। हॉटेल रेस्टॉरंट आणि बार 5 ऑक्टोबर पासून सुरू होणार महाराष्ट्रामध्ये आणि 50% क्षमतेने सुरू राहणार आहेत, अशा प्रकारची माहिती आपल्यापर्यंत येते। या लॉकडाऊनच्या काळात जिकडे अनेक व्यवसाय बसले होते त्याचा मोठा परिणाम खाद्य व्यावसायिकांवरती सुद्धा होत होता, हॉटेल उपाहारगृहांवरती होत होता। आता त्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे। रश्मी पुराणिक आपल्याला अधिक माहिती देत आहेत। रश्मी, प्रसन्न, आपण बघतो आहे की अनलॉकच्या ज्या गाईडलाईन्स आहेत ऑक्टोबर महिन्यासाठी त्या आलेल्या आहेत आणि त्यातला सगळ्यात मोठा दिलासा जो आहे तो हॉटेल व्यावसायिकांना देण्यात आलेला आहे। हॉटेल रेस्टॉरंट्स असतील, बार्स असतील, 5 ऑक्टोबर पासून ते सुरू होणार आहेत, परंतु ते फक्त 15% क्षमतेने जे आहे हे हॉटेल रेस्टॉरंट्स बार्स जे आहेत ते सुरू होऊ शकणार आहेत। त्यांच्यासाठी ज्या SOPs आहेत विशेषतः त्या देखील देण्यात येणार आहेत। महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बघतो की लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत। पुणे विभागातल्या ज्या लोकल ट्रेन्स आहेत त्यांना देखील परवानगी देण्यात येणार आहे। महाराष्ट्रातून सुरू होऊन महाराष्ट्रातच जाणाऱ्या ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आपण बघतो त्यांना देखील परवानगी देण्यात आली आहे, त्या देखील सुरू होणार आहे। त्याचप्रमाणे आपण बघतो की डब्बेवाल्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर विनंती केली होती, कारण त्यांना देखील रोजगार नव्हता, त्यांचं देखील काम ठप्प होतं, परंतु सरकारने त्यांना देखील काम करायला परवानगी दिली आहे। त्यांना QR कोड मिळणार आहे लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी आणि त्यानंतरच ते प्रवास करू शकतात। त्याचप्रमाणे आपण बघतो मुंबई आणि MMR मध्ये गेल्या काही महिन्यामध्ये नॉन एसेन्शियल्स जे मॅन्युफॅक्चरिंग होतं ते बंद होतं, त्याला देखील परवानगी मिळालेली आहे। त्यामुळे अनलॉकमध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात मोठा दिलासा जो आहे तो हॉटेल रेस्टॉरंट्स आणि बारला मिळालेला आहे। 5 ऑक्टोबर पासून हे सुरू होणार आहे। फक्त 50% क्षमता जी आहे ती ठेवावी लागणार। लोकल ट्रेनच्या ज्या फेऱ्या आहेत त्या वाढवण्यात येणार आहेत आणि इतकंच नाही तर महाराष्ट्रातून सुरू होऊन महाराष्ट्रामध्ये जाणाऱ्या ज्या गाड्या आपण बघतो त्या देखील ट्रेनची जी सुविधा आहे ती देखील सुरू होणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ह्या अनलॉकमध्ये दिलासा दिलेला आहे नागरिकांना आणि व्यावसायिकांना असं म्हणावं लागेल। रश्मी, या सूट देत असताना या नव्या म्हणूयात आपण लोकांसाठी एक सुविधा उपलब्ध होत असताना त्याच्या संदर्भातले नवे निकष नियम काही आहेत का? उदाहरणार्थ हॉटेलच्या बाबतीत कशा प्रकारची सिटिंग अरेंजमेंट असावी याबद्दल काही अधिक डिटेल्स कळू शकल्यात का? महाराष्ट्रात धावणाऱ्या लॉंग डिस्टन्स ट्रेन्सच्या बाबतीत काही अधिक माहिती मिळेल का? जसं आपण सांगतो की कोणताही नियम हा पहिल्यांदा आहे की तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग पाळावं लागणार आहे, मास्क वापरावं लागणार आहे, हँड सॅनिटाईज करावं लागणार आहे। त्यामुळे ह्या बेसिक गोष्टी असतील। जसं आपण सांगतो की हॉटेलमध्ये जे आहे आपल्याला माहिती आहे नॉर्मली वीकेंडला मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक येतात, रांगा लावून लोक उभे असतात, गर्दी असते, परंतु हॉटेल्स जे आहे ते सुरू व्हायला फक्त 50% क्षमतेने हॉटेल सुरू होण्याची परवानगी दिलेली आहे। त्यामुळे हॉटेल जे व्यावसायिक तुम्ही सुरू कराल तेव्हा तुम्ही अर्थातच तुम्ही जास्त गर्दी होऊ देऊ शकणार नाहीये। फक्त जर आधी तुमच्याकडे 10 कस्टमर बसू शकत होते, गिराईक बसू शकत होते, आता फक्त ते 5च बसू शकतात। त्यामुळे कुठेही गर्दी होणार नाही, जास्त आपण जर बघितलं क्राऊड होणार नाही। अशा पद्धतीचे जे SOPs आहेत ते सरकार अर्थातच त्यांना देणार आहे। त्यामुळे आपण बघतो आहे की आता जर आपण लोकल ट्रेनची जशी गोष्ट केली की QR कोड दिल्यानंतरच तुम्ही प्रवास करू शकता, त्यामुळे डबेवाल्यांना पण QR कोड हा देण्यात येणार आहे। त्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सरकारने देण्यात आलेल्या आहेत। रश्मी, या ज्याला आपण म्हणू लोकांसाठीच्या अधिक सुविधा एक सुरू होत असतानाच आता याचा अर्थ असा मानायचा की यापुढे लॉकडाऊनच्या ऐवजी फक्त अनलॉकच बघायला मिळणार आहेत? कारण मधल्या काळात एक अतिशय जोरदार अफवा होती की पुन्हा एखाद महिन्यासाठी लॉकडाऊन घेण्यात येईल। त्या पार्श्वभूमीवर सरकार देऊ शकत असलेल्या या सुविधा पाहता या अफवांवरती विश्वास ठेवू नये, या अफवांना अर्थ नव्हता हे स्पष्ट झालंय? असा खरं तर आपण अर्थ काढू शकतो, कारण आपण ज्या पद्धतीने बघतो लोकल ट्रेनच्या ज्या फेऱ्या आहेत त्या वाढवण्यात देण्यात येणार आहेत, डब्बेवाल्यांना देणार आहेत। अगदी आपण बघितलं मुंबई आणि MMR मध्ये मॅन्युफॅक्चरिंग जे होते नॉन एसेन्शियल ते देखील बंद होतं, कारण कोरोनाची जी संख्या होती रुग्णांची ती जास्त या भागात होती। परंतु ह्या गोष्टी सुरू करण्याकडे जर पाऊल टाकते सरकार तर त्यावरनं कुठेतरी असं दिसतं आहे की सरकार कुठेही लॉकडाऊनच्या बाजूला जाणार नाही। इतकंच नाही प्रसन्न, हे देखील सांगितलं पाहिजे मल्टीप्लेक्स असेल किंवा सिंगल स्क्रीन असतील याबाबत देखील उद्या एक बैठक बोलवण्यात आली आहे की नेमकी काय करता येईल, त्याच्या SOPs काय असल्या पाहिजे। त्यामुळे अनेक व्यावसायिक जे आहेत गेले 6 महिने आपण जर बघितलं तर ते व्यवसाय बंद झालेले आहेत। त्यामुळे कुठे ना कुठे सरकारवर देखील दबाव आहे की ते सुरू करायचंय, पण ते सुरू करताना मात्र योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे, म्हणूनच त्याच्या SOP देखील बनवण्यात येत आहेत।
प्रसन्न. रश्मी, हॉटेल व्यावसायिकांचा तू आता मुद्दा उपस्थित केला, मॉलचा उपस्थित केला. एकीकडे लोक तिथे एकत्र येणार आहेत, डिस्टन्स पाळणार असेल ना का, पण तरी सुद्धा एकत्र येणार आहेत. मग अजूनही मुंबई आणि महामुंबईच्या उपनगरांसाठीची जीवनवाहिनी असणाऱ्या रेल्वे बाबतीत हे प्रतिबंध काय आहेत? लोक विचारतायत की आम्हाला एक तर घरात राहून मरावं लागेल, त्यापेक्षा आम्हाला नोकरीवर जाऊ द्या, आम्ही काळजी घ्यायला तयार आहोत. त्या बाबतीत दिलासा अजून येत का नाही? जसं मी सांगितलं की लोकल ट्रेन बाबत सरकारने असं म्हटलेलं आहे, ज्या एसओपी आता जे अनलॉकच्या आयडिया आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं की लोकल ट्रेनच्या फेऱ्या आम्ही वाढवतोय. प्रश्न इतकाच आहे प्रसन्न की सरसकट जर प्रवास करायला सुरुवात दिली तर ती जी गर्दी आहे ती आपण कंट्रोल करू शकत नाही. आता देखील आपण जर बघितलं अत्यावश्यक किंवा त्यामध्ये ज्या कॅटेगरी सरकारने दिलेल्या आहेत त्यामध्ये देखील किती मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे जर आपण सरसकट प्रवास करायला दिला तर रश्मी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. आपल्यासोबत